माझ्याकडे ना 4 जणी कामाला आहेत. हो माझ्याकडे एकच जणी कामाला आहे, बायको आहे आणि तिशी. सांगू बायकोला सांगू? नाही 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 बायको नाही. आता माझ्याकडे 4 जणी कामाला आहेत ना, त्यातली एक मुलगी आहे ना, सॉलिड आहे, एकदम सॉलिड आहे. सॉलिड नाही, एक नंबरची भामटे चोरटी. काय? हो, मागल्या वेळेस तिने काय माहिती एका क्लायंटच्या ना 2 पैठण्या चोरले. हो अहो पण मग अशा चोरट्या मुलींना कामावर कशाला ठेवता? हो, काढून टाकायचे, पण सगळ्यांना कसं काढणार ना? एक जण चोरटी आहे ना, 4 जणींना कसं हा, काढणार? बरोबर. बिचारा तिघींचं नुकसान नाही का? बरोबर. ती एक जण हुडकली ना की तिला बरोबर काढून टाकते. ते लवकर करून टाका, नाही तर तुमच्या कंपनीचं नाव बदनाम होईल. हो हो, हा. नाही बरोबर आहे. मग कसं करूया सर? कपडे तुम्ही नेताय का आमच्या मुलीने चोरू दे? नाही नाही नाही, असं कसं? मी माझे कपडे मी नेईन. ओके. हा, म्हणजे हे बघा, म्हणजे आता कपडे मी शिफ्ट करायचे, काचेचं सामान मी शिफ्ट करायचंय. मग तुम्ही काय हा? शिफ्ट करणार काय तुम्ही? हा? फर्निचर. म्हणजे हा फक्त सोफा? अरे एवढाच आहे तुमच्याकडे? हो हो हो, नवीन घरात आम्ही सगळं नवीन फर्निचर केलंय आणि ह्या घरातलं सगळं होतं ते जुनं सगळं विकलं. मग हे पण विकून टाकायला कशा ठेवलंय? काय बोलताय? काय बोलताय का? अरे ह्या सोफ्यासोबत आमच्या इमोशन्स जुडलेले आहेत. तुम्हाला सांगतो, हा सोफा माझ्या आबांनी ह्या सोफ्यावर इथे प्राण सोडले. आई गो, माझा सचा त्यांनी पण प्राण ए, सोडले? नाही नाही, ए, आहे तो. माझा सचा या सोफ्यावर जन्माला आला. या सोफ्यावर जन्माला आला? अरे, या सोफ्यावर म्हणजे इथे नाही, म्हणजे हॉस्पिटलात जन्माला आला. तो पहिल्यांदा घरात आला, तो ह्या सोफ्यावर आम्ही त्याला ठेवला होता. या सोफ्यावर पहिल्यांदा हा, ठेवलं? हा. तरी सुद्धा सोपी सोपी वाक्य बोलता येत नाही त्याला. अहो कठीण फरशीवर ठेवलं असतं तर संस्कृत बोलणार होता का तो? मग नमस्कार नमस्कार. तर येत आहे तो होशियार होशियार होशियार. तर बाद दबलेला. बाजूगिरी भासर काय झालं? बाद दबलेला ना आई काय माजलेला. भासर तसं नाही. बाद बा मुलांचा होशियार. काय आरोळी दिली आहे. चला पुढच्या चौकात. अरे मी नाही द्यायची, तू द्यायची. बाद बा हुशार तू द्यायची. एक प्रॉब्लेम आहे महाराज, एक प्रॉब्लेम आहे. काय? बा अदब म्हणजे काय मला माहित नाही. असं रे, मला जर का माहित असतं तर इथं मी दरबार झालो असतो का? काय झालं असतं? दरबार दरबार झालो असतो का मी? दरबार म्हणजे? ते बघत ना, बाद बा हुशार. अहो त्याला दरबार म्हणतात. त्याला दरबार म्हणतात? मग आपण ते पायाने पुसतो त्याला काय बोलतात? महाराज महाराज हा. त्याला बारदान म्हणतात. अच्छा, झालं बारदान बोलतात. बारदान म्हण. तरीच मला आजपर्यंत कोणी पुसलं नाही. पण मी काय म्हणतो, मी ही सगळी कामं नाही ना करू शकत आरडाओरडीची. खरं? मी प्रधान आहे. ए वाचारे चल, असं काय नसतं रे वाचारे. त्याला आपण थिएटर वाली माणसं, म्हणजे सतरंजी अंतरण्यापासून तर पोरींना घरी पोहोचवण्यापर्यंत आपण सगळी कामं करतो. तेव्हा कुठं आपल्याला आवड मिळते. मुलात कामाची आवड असायला पाहिजे. बरोबर. आहे का नाही? मी काय म्हणतो महाराज, हा. तुम्ही बसून घ्या. हा. Thank you. मी काय म्हणतो महाराज, हाजी. मला आज एक गिफ्ट हवंय. माझा अपमान केलास म्हणून तुला गिफ्ट देऊ असं रे? नाही. अहो माझा बर्थडे. हे तुला मिळालं? ज्याला जाम टेन्शन असतं रे. लोक 3-3 दिवस लाईन उभारतात, कुणाला भेटत नाही. तुला बर्थडे भेटला. बर्थडे पण मला सांग, तुला बर्थ कुठला, लोअर भेटला का अपर भेटला? तुम्ही कोणत्या बर्थ बद्दल बोलताय नक्की? बसा ना, त्या रेल्वेचं. अहो पण रेल्वेचा बर्थ नाही, मग? माझा बर्थडे. अच्छा, माझा तुमचा जन्मदिवस, वाढदिवस आहे माझा. अच्छा, वाढदिवस. मग असं बोल ना बचाऱ्या. हा. मी व्हॉट्सअपवर लोकांना लय कमेंट्स करतो. काय? मी पाठवतो MMHRD. म्हणजे मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मला पण पाठवा महाराज. पाठवतो. पण आधी मला गिफ्ट पाहिजे. तुझ्याला गिफ्ट पाहिजे? हा. गिफ्ट. मला चेन पाहिजे. तू चैन पाहिजे? बरं ठीक आहे, ये तुला चैन देऊन टाकतो. ये चैन. सोन्याची चैन. हा. थँक्यू महाराज. नाही जाणार बसर, तुझं डोकं छोटं नाही, मोठं आहे. नंतर घालतो. पण वाचर खेळ पाहतो मी गेल्याच महिन्यात तू केक कापला होतास,
तुझा बर्थडे गेले म्हणे झालं तू चेन म्हणा आता काय घेतोस बर्थडे म्हणून नाही आज माझा बर्थडेच नाहीये ना आज 1 एप्रिल आहे अच्छा एक आज एप्रिल फुल आहे म्हणून मी तुम्हाला फसवलं आणि तुमची चेन काढून घेतली महाराज. हे तुम्ही म्हणा एप्रिल फुल बोलले मजा आली महाराज मजा आली. मला एप्रिल फुल केलं आली मला कोणीच एप्रिल फुल नाही केलं थँक्यू जाम एप्रिल फुल एप्रिल फुल मला सांग मी कोणाला एप्रिल फुल करू तुम्ही ऑलरेडी सगळ्यांना करता महाराज एप्रिल फुल. मी कुणाला करू जायला नेहाला नको करूया ना का? कारण इकडे बोलून तिचं ऑलरेडी केलेलं आहे इथल्या लोकांनी आपल्या राणीला आमच्या राणीला करू एप्रिल फुल राणी सरकारला करा एप्रिल फुल. तुम्ही ना त्यांना एप्रिल फुल करून एकदम सरप्राईज देऊन टाका. सरप्राईज नको रे सरप्राईज नको का? सरप्राईज मी लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिला दिलेला आहे काय? हा म्हणजे जबरदस्तीने तिनं मला तिच्या खोलीमध्ये ढकललं आणि मी बोललो नको ना रे त्यांच्या खोलीमध्ये नवीन माणसाबरोबर मला राहायला नाही जमणार. मग ती बोलली प्लीज माझा घोंगट उचला ना. मग मी असा घोंगट उचलला ना तिने मग माझ्याकडे बघितलं आणि मग एकदम ती दचकली. मी पाणी मारलं असं पाणी मारलं आणि तिला उठवलं तर बोलली महाराज महाराज माझ्या घुंगट मध्ये वटवाघूळ शिरलंय. बापरे मग तुम्ही काढलात की नाही वटवाघूळ काढलं. अरे वसऱ्या वटवाघूळ मी कुठून काढणार आता तुम्ही वटवाघूळ वा 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 तेव्हा तुम्ही वटवाघळासारखे दिसायच्यात. आता थोडस वेगळं आता दिसतंय. घुबड आहे थोडं. तर आपण 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 आपल्या महाराणीला आपण हे हा त्यांना सरप्राईज देऊन टाकूया. पण मी काय म्हणतो हे वेगळं सरप्राईज द्या एप्रिल फुलचं सरप्राईज द्या. म्हणजे तुम्ही त्यांना काय करा माहितीये काय? तुम्ही एक काम कराल महाराज काय काय तुम्ही ना तुम्ही असं करा म्हणजे तुम्ही ना महाराणींना असं सांगा की त्यांचं आणि माझं लग्न आहे. वेगळं आहे. काय भरपूर वसऱ्या लग्न कसं डायरेक्ट वसऱ्या अहो खोटं खोटं खरं खरं नाही एप्रिल फुलला खोटं लग्न लावायचं. खोटं खोटं कन्फर्म खोटं एकदम कन्फर्म एकदम कन्फर्म. हा मग चालेल ठीक हा आहे हा चालेल. बोलू मग हा आतला जाम मजा येणार जाम मजा येणार मी तिने एप्रिल फुल करतो करूया, करूया. पण एक काम करतो हा. मी आहे ना मी इकडे मागे लपतो ती आली का तिला बा करत चालेल चालेल. ए शिवाली माझी राणी काय झालं शिवाली माझी राणी हा, माझीच बसऱ्याची राणी. माझी राणी तुझी कुठली राणी अहो माझीच राणी आहे ती. कशी राणी तुझी तुमची बायको आहे हा. पण तुमची राणी नाहीये अरे आता कसं आणि ती अख्ख्या राज्याची आहे काय राज्याची राणी आणि मी या राज्याचा नागरिक आहे हा. म्हणजे ती माझी पण राणीच झाली ना. तुम्ही जसे माझे राजे तशी ती माझी राणी. अच्छा असं आहे अहो महाराज आपली राणी सार्वजनिक आहे. त्याला मला माहितच नाही आपली राणी सार्वजनिक जाम मजा आली हा एक कप खाऊ हा, बोलू आता त्यांना सार्वजनिकला बोलव सार्वजनिक ए सार्वजनिक राणी ये ग. वसऱ्यानो मी तुम्हाला भाव करत तुम्हीच मला घाबरवलं हे काय पाहतो नाही महाराज मला वाटलं महाराज हे आहेत पण तुम्ही मागे होता. या 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 महाराज या बसा ना. हो महाराजांचा विजय असो. झाला मी लढाई कधीच केली नाही तरी माझा विजय आहे. आता फुकटचा विजय कोणाला नको आहे. विजय असो विजय असो. आणि प्रधानजींना काय पाहिजे ते असो. माझी राणी होती. प्रधानाला काय पण नाही सार्वजनिक आहे ना. हा सार्वजनिक आहे मी बघत नाही तिकडे तुमचं चालू द्या. सावध, सावध. 2 मिनिट महाराज इकडे या. काही झालं
आपला प्लॅन सुरू करूया. एप्रिल फुल. एप्रिल फुल. महाराणी, यांचा आदेश आहे की आम्ही तुम्हाला सोडून देत आहे. काय आम्ही तुम्हाला सोडून देत आहोत. सोडून का महाराज? महाराज नको, मी पाया पडते तुमच्या. महाराज नको, माझं काही चुकलं का महाराज? नाही नाही, आमचा आदेश आहे की आम्हाला तुम्ही नको. महाराज, माझ्यावर असा अन्याय करू नका महाराज, अन्याय करू नका महाराज. बसा रे, जाम दुःखी झाले रे. कॅन्सल करूया एप्रिल फुल. कॅन्सल नको. अरे जाम दुःखी. वर्क होतंय हेच बरोबर आहे. नाही रे नाही, जाम दुःखी झालाय. नाही. माझ्या बरोबर लग्न करून जेवढे दुःखी झाले ना तेवढे एप्रिल फुल केल्यावर झाले रे दुःखी. असं काय झालं होतं लग्नात? लग्नात काही नाही, काय झालं, आम्ही असं सप्तपतीच्या फेऱ्या मारत होतो आणि फेऱ्या मारता मारता अचानक तिचं आणि माझं असं लक्ष गेलं. ती एकदम दचकली बोली. असं माझं हसलं माझ्याकडे पण बघून. महाराज, त्या रडता रडता त्यांना हसू आलं म्हणून नाही हसल्या. तुमचा चेहराच तसा आहे, कळत नाही काय रिॲक्ट व्हावं. त्याचा संबंध इथे जोडू नका महाराज, प्लीज. कळलं, तुम्ही पागळू नका महाराज. तुम्हाला काय माहित, त्या कदाचित खोटं खोटं रडत असतील. ते बघा, त्यात तुम्हाला एप्रिल फुल बनवतील आणि तुम्ही हराल. अच्छा, आपल्याला हरायचं नाही. नाही, 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 आपल्याला काय करायचंय? आपल्याला एप्रिल फुल करायचंय. आपल्याला करायचं नाही. महाराणी, आमचा आदेश आहे ह्यो की तुम्ही या परदान्यासोबत लग्न करा. नाही महाराज, नाही महाराज, मला तुमच्यापासून लांब करू नका महाराज. मी या राज्याची राणी आहे, एक पतिव्रता आहे महाराज. मला सोडून जाऊ नका महाराज, माझ्यावर अन्याय करू नका महाराज. ह्यो आमचा आदेशच आहे, तरी पण तुम्ही या परदान्यासोबत लग्न करायचं. नको महाराज, हा अन्याय नका करू. मला नका प्रधानजींकडे पाठव. वसरे नाही बोलते पाठवू आणि तूच मिठी मारते देहभान विसरून त्या मिठी मारताय. Actually- भान राहिलं नाही कोणता देह आहे. तुमच्या ऐवजी मला मिठी मारली गेली. नाही नाही, बरोबर आहे. झालं, तिने मला रडून मिठी मारलं पाहिजे तर तुला मारते. चुकून झालं. ए, जाम तिला दुःख झाले रे. मी काय बोलतो, कॅन्सल करू नये एप्रिल फुल. महाराणी, यांचा आदेश समजा की तुम्ही परधान्या तिला अंगठी घाल. यस महाराज, माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आहे. अजून हा, तुम्ही एक काम करा. तुम्ही ना फक्त महाराणींना एप्रिल फुल बनवू नका, तुम्ही अख्ख्या राज्याला एप्रिल फुल बनवू अख्ख्या शकता. राज्याला? सगळ्या लोकांना. कसं काय? अहो, तुम्ही एकमेव राजे व्हाल जे अख्ख्या राज्यातल्या लोकांना एप्रिल फुल बनवाल. झालं काय बोलतो? मग? म्हणजे मी पहिलं राज्य असणार. पहिले राज्य. की राज्यातील लोकांना एप्रिल फुल करा. तुम्ही फक्त आमचं जे लग्न होईल ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून घ्या. रेकॉर्ड कर. कॅमेरामध्ये रेकॉर्ड, म्हणजे सगळे लोक ते बघतील आणि त्यांना ते खरं वाटेल. फक्त त्या रेकॉर्डिंग मध्ये असं बोलायचं की बाबा हे स्वखुशीने, मग तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली नाहीये, हे तुम्हीच लावून देताय लग्न. असं बोलायचं. बोलायचं. नाही नाही, मी करतो. चला, रेकॉर्ड कर. चल चल चल, आपण मी केस बुक वरती लाईव्ह येतात. हा, या फेसबुक वर लाईव्ह या. चालेल चालेल. हे वचन वचन जर चिटक ना. तुला कोण नमस्कार, मला तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या लाडकात कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, समाजसेवक राजा. पहिल्यांदाच मी फेसबुकवर लाईव्ह येतोय. त्याचे कारणच ठर गेलाय. त्याचं कारण असं आहे, कारण मी पहिल्यांदाच आमच्या महाराणाला एप्रिल यार डायरेक्ट मारतोस तुम्हाला. अरे मग काय करणार? लाईव्ह चालू आहे ना. परत मूर्खपणा कोणी केला? मी केला. मग कोण मारणार? तूच मारला. मग मारलं ना. मार परत. कंटिन्यू. तर तुम्ही लोकांना सांगू नका, सरप्राईज आहे. तुम्ही लोकांना सांगा काय? हे खूप सिरियस आहे. serious. तुमच्याकडे कारण आहे. प्रधानजी तुमच्यापेक्षा जास्त सुंदर आणि हुशार आहेत. नाही नाही, एकदम इन्सल्टिंग आहे असं नाही. चल, फालतूगिरी करते. मग तुमच्यात काहीतरी कमी आहे असं चालेल? नाही, सॉरी. हे डन आहे. हे माझं माझं कुणाचं लफडं नाही. हे माझं माझं, ह्याच्यात कोण लफडत नाही ना. सांगा, है ना? सांगा. हा. तर
मी पहिल्यांदाच लाईव्ह येते. त्याचं कारण असं आहे की माझ्या जाम काहीतरी कमी असल्यामुळं मी माझ्या महाराणीचे लग्न या परवानी सोबत लावून देतो. अरे वसर हे अंगठी घाल पचकन. अरे हे एकच दांडी राहिले वसर, त्याच्यामध्ये बॅटरी लो राहिले. मी घालतो अंगठी घालतो. ये ये. दिसलं दिसलं. हा दिसलं दिसलं. या 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 असं. आता काय करूया? फिर 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 फिर. पण कशा भावती? कसं बहुती हा फेरे मारायला काहीतरी लागणार. Imagine- एक मिनिट. कशाला सगळे फिर घेत होतो पण महाराज मी राजनर्तकी प्राजक्ता. अरे ती स्वतःच एक आग आहे. आता आयत्या वेळी आग कुठून आणायची बरं. याच्यावर भागरून घ्या. फेरे फेरे फेरे. चायना 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 तरी झाले 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 झाले. आग मोठी होण्याच्या बाजूला ठेवली. महाराज कमेंट्स यायला लागल्यात काही काही. हा कमेंट्स कमेंट्स काय कमेंट्स? कमेंट्स हा हा चायला. अरे बरं झालं त्या घुबड्याच्या हातून राणी सुटली. घुबड्याच्या हातून राणी सुटली म्हणजे म्हणजे बघितलं ना, लोकांनाही कळायला लागलं. कळलं की तुमचं एप्रिल फुल वर्क झालंय, सक्सेसफुल झालंय. लोकांना खरं वाटतंय, त्यांना खरंच वाटतंय की घुबड्याच्या हातून राणी सुटली. चला, चला, काय अभिनय करता महाराज. म्हणजे आम्ही आहेत पण मी काय बोलतो आता आपण सांगून टाकतो मी तिला. आपण आपलं ते ठरले ना एप्रिल फुल केले ते आपण सांगून ठीक आहे, आता काय झालंय सगळं लग्न फेरे. हा. तर राणी सरकार ऍक्च्युली हे सगळं काही जे झालेलं आहे ते आम्ही तुम्हाला एप्रिल फुल केलेलं आहे. एप्रिल फुल. एप्रिल फुल काय मस्करी वाटली काय तुम्हाला? अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेतलेत आम्ही, नवरा बायको झालो आणि फेसबुक वर लाईव्ह जाऊन आमची एप्रिल फुलची मस्करी करतात. अरे भरपूर नकोस, ते आमचं ऍक्च्युली ठरलेलं आहे. आम्ही एप्रिल ठरलेलं एक शब्दही बोलू नका. एप्रिल फुल काही काही करायचं नाहीये. मला नाही माहिती, आपलं लग्न झालंय. परदान्या वसरे तू बोलणार रे, आपलं ठरलेलं रे. ते काय बोलतील? ते काय बोलतील बायको पुढे? बायको 7 फेरे घेतलेत, आता नवरा बायको आहे. एक शब्द तर काढतील तोंडातून. वसऱ्या, अरे आपलं ठरलं होतं ना की आपण एप्रिल फुल करणार आहे. ते जरा बघ ना. अहो पण ते नाही ना ऐकत आहेत. मी काय करू? प्लीज प्लीज. महाराणी बिल- मी बिल काय काय? मला एकही शब्द ऐकायचा नाहीये. महाराज हा. चला. चला चला तुम्ही कुठे? हा? आता लग्न कोणाशी चाललंय माझं? यांचे हा, मग आता हे महाराज आहेत. महाराज चला हनीमूनला. चला मी काय करतो? अरे ऐक ना, आम्हाला येऊ दे ना तुमच्या बरोबर. त्यांची कामं त्यांना सांगून जा. हाँ देखो, तुम है ना वाड़े का ध्यान रखने का. हाँ, वो सुबह और दोपहर को पानी आता है, वो भर के रखने का. हाँ, कंप्लेंट नहीं पाहिजे. वो नल ओवरफ्लो हो जाएगा ना तो वाड़ा भर जाएगा. और घोड़े को चारा डालने का, समझा? अच्छे से काम करो, वाड़े का ध्यान उशीर रखो. होतो, हाँ, चलो हनीमून के लिए. वाड़े का ध्यान रखने का, कौन सा नल खोलने का कुछ बताए भी नहीं. ऐसा है. वो घोड़े को खाना कौन सा खिलाने का, हरा खाता है क्या पिवला खाता है वो भी मेरे को. पण झालं काय, मी राणीला एप्रिल फुल केलं ना. मजा कुणात नाही. म्हणजे एप्रिल फुल मला राणीला आपला सोरं लागतं ना, याच्याविषयी कुठली मजा नाही. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा 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 वा, आम्हाला हा गोड बिचारा राजा खूप आवडला. खूप स्वीट होता तुम्ही, मस्त मजा आली. विचारूया सरपंचांना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. महेश सर. अरुण, तू तर कम्प्लीट तुझ्या एलिमेंट्समध्ये आलायस. टोटल असं वाटलं का अरुण म्हणजे फुल ऑफ एनर्जी, धमाल एनर्जी. आणि निमिष आणि तू दोघं जण, अरुण आणि निमिष, या दोघांनी ही जी जुगलबंदी चालली होती ना, म्हणजे राजा ह्याच्यापेक्षा डम होऊच शकत नाही. इतका डम 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 डंबेस्ट राजा. आणि तो प्रधान. अँड माय लिझा मनेली, यू आर माय लिझा मनेली. तू ज्या पद्धतीने तुझी एंट्री घेतलीस आणि ज्या पद्धतीने तू सगळं कॅरी केलंस आणि
प्रधानावरती लाईन मारते पण राजाला फसवते. ब्रिलियंट, म्हणजे एंटायर ॲक्ट वॉज ब्रिलियंट अँड द एंटायर ॲक्ट वॉज वेल कन्सिव्ड आणि द ट्युनिंग ऑफ ऑल थ्री वॉज ब्रिलियंट. कीप इट अप, ऑल द बेस्ट. थँक्यू. 1 मिनिट, अजून मार्क्स देणं बाकी आहे, कारण ह्या पर्वात मी मार्क्स देणार आहे दोन्ही गावांना आणि मग आठवड्याच्या शेवटी ह्यांचा रिझल्ट लागणार आहे. अँड द मार्क्स फॉर यू आर आणि बोनसचा अर्थ काय हे मी अजिबात सांगणार नाही. मी तर तेच विचारणार होते की ह्याच्यातले सगळ्यात बेस मार्क्स, आपले बेस मार्क्स 10 आहेत. ह्याच्या पलीकडे जाणं म्हणजे बोनस आणि त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे डबल धमाका. ओके. सो इट्स अ गुड स्टार्ट. बोनस. थँक्यू. थँक्यू सो मच. दुसऱ्या पर्वात कॉमेडीचा जहागीरदार ठरलेला पृथ्वीक सध्या नवीन पार्टनरच्या शोधात आहे. बघूया त्याला ती मिळते का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पृथ्वीक आणि शीतलचं. हॅलो एव्हरीवन, मी पृथ्वी प्रताप आणि दुसऱ्या पर्वाच्या फिनालेला तुम्ही पाहिला होतात माझा प्रताप. अर्थात महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व 2चा विजेता. निमिष, चेतना, शिवाली, सचिन, अरे हे सगळे आलेत म्हणजे आम्हाला फक्त ट्रॉफी दिली आहे. नाही पण काय प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, खचून जाऊ नका. मला माहितीये तुम्हाला जड पडतंय, जमत नाहीये, पण अजिबात घाबरू नका. कन्व्हिक्शननी करा, सिच्युएशन प्ले करा, सर सांगतात तसं, आणि जेन्युइन करा. स्मार्ट अजिबात करू नका. अजिबात जमणार तुम्हाला. काही अडलं मला सांगा, मी सांगणार तुम्हाला. ओके, टेन्शन नाही घ्यायचं. हा प्लीज. सर कसे आहात सर? सर मस्त ना, मजेत ना सर? सर ऍक्च्युली रिझल्टच्या दिवशी ना मी खूप घाबरलो होतो फायनलला. म्हटलं आता तुम्ही म्हणताय की काय, आता म्हणलं पृथ्वी सॉरी सचिन आणि शिवाली माय लिझा म्हणाले. सर ते लिझा मनेलीवरून आठवलं, माझ्यात नाही दिसत कुठला हॉलिवूडचा ऍक्टर. नाही सर, काही हरकत नाही सर. नाही दिसत असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आय एम व्हेरी शुअर सर, तुम्ही ज्यावेळेस हॉलिवूडची हास्य जत्रा कराल ना जज म्हणून, तेव्हा तिथल्या नटांना सांगाल युअर माय पृथ्वी, युअर माय पृथ्वी. तर ती गोष्ट वेगळी आहे, त्यांना काही कळणार नाही, आम्हालाही काही कळत नाही, पण चालेल. आम्ही करू सर ऍडजस्ट. चालेल सर. वा पृथ्वीक, वा वा. थँक्यू प्राजक्ता. तुला माहितीये का, काय फर्स्ट सीझनच्या विनर मध्ये आणि दुसऱ्या सीझनच्या विनर मध्ये एक फरक आहे. काय त्यांनी जरा तरी लाज ठेवली होती, तुला तेवढी नाहीये. ए असं नको म्हणू ग. आणि वाव, काय दिसतेस प्राजक्ता तू, सुपर्ब. तुला सांगतो, हास्य जत्राचं सीझन बदललं, पण आम्हा तरुणांचं हास्य जत्रा बघण्याचं रिझन नाही बदललं. ते तसंच सुंदर, प्रसन्न, टवटवीत. ओ माय गॉड. माझ्या आत्ताच असं लक्षात आलं की आणखी एक फरक आहे रे. काय तू एवढा लाचार कधी झाला नव्हता. आपण विषय बदलूया, कारण आता माझं विश्व बदललंय. मी विनर आहे हा? आणि त्यामुळे समीर दादा, चॅनलने मला 3पट पेमेंट मध्ये इथे बोलवलंय. 3पट पेमेंट. हा, पण मग मी चॅनलला एक कंडिशन घातली. मी म्हटलं मी काम करायला तयार आहे, मला काहीच हरकत नाही, मला शीतल नकोय. आय डोंट वॉन्ट शीतल यार. अरे कंटाळलो यार मी तिला. रोज तोच चेहरा सर, रोज तेच टँट्रम्स. त्यात लग्न पण झालंय तिचं. नाही म्हटलं मला नको आहे. त्यापेक्षा म्हटलं मला चॅनल, मी काय चॅनल सांगितलं, मला एक छान सुंदर अविवाहित पार्टनर. आता चॅनलला मी हवाय, त्यामुळे त्यांनी अट मान्य केली आहे आणि मी जाम एक्साइट आहे. आज माझी नवीन पार्टनर येणार आहे. कोण आहे कोण? हाय सर. हाय नाईस टू मीट यू सर. सेम हियर. तुम्ही स्पीक.
इस्पिक नाही ग बाय पृथ्वीक माझं नाव पृथ्वीक आहे इस्पिक नाव कसं असेल ते पत्त्यांच्या खेळात असतं की नाही सर तर बुद्धिबळाच्या खेळातलं नाव असू शकतं मग पत्त्यांच्या खेळातलं का नाही बुद्धिबळाच्या खेळातलं नाव कोणाचं आहे प्यादी कांबळे पॅडी कांबळेवर विनोद नाही करायचे हा? तो या खेळातला वजीर आहे त्याच्यावर विनोद नाही करायचे वजीर आहे तो सर पण मग राजा कोण आहे राजा कोण आहे हा अर्थात अर्थात मी राजा आहे मी आणि मी ठरवलंय आता बुद्धिबळातल्या राजासारखंच वागायचं म्हणजे सर कसं चेक मिळाल्याशिवाय हलायचं नाही वा सर बाय द वे सर आय एम स्वीडी हा स्वीडी नाईस नेम हा Thank you, sir. व्हॉट्स युअर फुल नेम स्वीटी थुकलावेन आडनाव काय सांगितलं थुकलावेन सर आडनाव सांगताय की अंदाज देताय काय काय नाही नाईस नेम आय Thank लव्ह you. इट आय लव्ह Thank you, इट sir. बाय द वे स्वीटी कसं वाटतंय माझ्यासोबत काम करताना काय नाही सर म्हणजे थोडं डिप्रेशन होतं मला पण आता सगळं ठीक आहे कारण मन मारून जगायची सवय झाली आहे मला आणि नेहमीच काय मनासारखं नाही मिळत ना ए याला काय अर्थ आहे आत्ताच आली ना थांब ना नाही सॉरी सर तुम्ही रागवू नका सर म्हणजे मला ना खरं तर पार्टनर म्हणून सचिन गावडे हवा होता सचिन गावडे तो मला पार्टनर म्हणून हवा होता मला खूप आवडतो सर तो का आवडतो कारण सर तो कॉमेडी करतो अहो फिनालेला पण त्यानेच कॉमेडी केली तुम्ही नाही केली तू काहीतरी बोलू नको कॉमेडी नाही केली जिंकलो कसा मग कारण सर महेश सरांनी कॉमेडी केली ना म्हणून ते म्हणजे ते त्यांचं असं म्हणणं होतं की हा नाही करत निदान मी तरी करतो रिझल्ट मध्ये कॉमेडी म्हणून जिंकवला सर खरं आहे तू हे बघ स्वीटी तू जवळ अपमान करतेस माझा सर मी फक्त तुमचाच अपमान नाही करत आहे तुमच्या पार्टनरचा देखील करते सर 70 वर्षांची म्हातारी बगळ्यांची माळ गाताना ती 20 वर्षांची कशी काय झाली कॅरेक्टर तिला बोल ती असं करते मग काय सर? म्हणजे काय ती नेहमी असं करते यार कॅरेक्टरच सोडते हो. मी बघ कधीच कॅरेक्टर सोडलं नाही कारण तुम्ही कधी पकडतच नाही सर मी विनर आहे यार या सीझनचा तू जास्त बोलते तू नीट वागा माझ्याशी सॉरी सर नीट वाग माझ्याशी सांगतोय मी सर सॉरी अहो सर हे सगळे इनामदार आहेत सर हा. यांच्याशी कुणी नीट वागत नाही तर तुमच्याशी कोण वागणार आहे सर अरे काय आदर्श सेट करून ठेवलाय रे तुम्ही सर सॉरी आपण रिहर्सल सुरू करूया सर आय एम रिअली सॉरी हा करूया चल हा. हा स्क्रिप्ट देतो तुला थांब ही दर स्क्रिप्ट ओ वाव सर तुम्ही लिहिली स्क्रिप्ट हो स्क्रिप्ट मी लिहिली आहे वाव सर वाव ऐक मी तुला नीट सांगतो हा. हे बघ आधी मी असं म्हणणार की स्वीटी का प्रेम करतेस माझ्यावर काय पाहिलंस माझ्यात त्यावर तू म्हणायचं तू स्मार्ट आहेस हँडसम आहेस तुझं मन किती मोठं आहे कोणी सहज प्रेमात पडेल रे वा सर खूप मस्त आहे स्क्रिप्ट एकदम असे लागोपाठ पंचच आहेत ए पंच कुठे आहे यात हा सर, पंच ते हँडसम स्मार्ट काय कमाल पंच आहेत ती सर. वस्तुस्थिती आहे यार तू पंचायत पुढे आपण ऍड करू तू नीट घ्या प्लीज नीट घ्या आपण वाक्य घेऊया हा हो सर चल, हा. सर एक मिनिट मला सांगा कॅरेक्टर काय पकडायचं नेमकं कॅरेक्टर सोड ना हा, सर. हात पकड हा? म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ना आता आपण ओके हा थोडं वर्किंग करायला हवं ओके, सर. जवळ ये रोमॅन्टिक सीन आहे हा हा स्वीटी इतकं प्रेम करतेस माझ्यावर काय पाहिलंस ग माझ्यात ए डोळे का बंद करते तू सॉरी सर पण मूडच येत नाहीये तुम्हाला बघून अरे तुम्हाला बघून म्हणजे आय मीन सर ते फील येत नाहीये मी एक काम करते मी जरा डोळे बंद करून बाबाला इमॅजिन करते बाबा? बाबा आपला ढोलकीवाला बाबा ए! अरे त्याच्यापेक्षा बरा दिसतो यार मी सर
प्राप्त स्थितीमध्ये तोच बरा आहे त्यातल्या त्यात. नको यार, तू बाबा बिबाला बघू, मला बघ ना यार. बरं ठीक आहे सर, मी फॉलो करते कर ना यार नीट, सिरियसली प्लीज यार. हो सर मी करते. नीट वाक्य घे यार, प्लीज नीट वाक्य घे. सॉरी सर सॉरी. स्वीटी, का करते यार माझ्यावर प्रेम? काय पाहिलंयस माझ्यात? पृथ्वीक, तू एवढा हँडसम आहेस, हा. ओव्हर स्मार्ट आहेस. ए काय आहे? ओव्हर स्मार्ट. असं लिहिलंय ते? असं नाही लिहिलंय? नाही नाही सर, यात लिहिलं नाहीये तसं, पण माझं ऍड केलंय मी, थोडंसं ऍड केलंय अरे नको ना करू यार ऍड. सर. त्याच्यामुळे माझं तुमच्यावरचं जास्त प्रेम दिसेल अरे ना. पण यार ओव्हर स्मार्टचा अर्थ वेगळा होतो यार, नका बोलू यार. स्किट झाल्यावर सचिन गोस्वामी पण तेच बोलतात यार. नका बोलू यार कोणी. काय नाही ते आमचं पर्सनल आहे. तू गप ना यार, नको बोलू ओव्हर स्मार्ट. काय ते बोल ना यार. सॉरी सर, मी आहे ते म्हणते. प्लीज नीट वाक्य घे. हो घेऊ सर माझ्यापासून. हा तुझ्यापासून घे यार. हा. पृथ्वीक, हा. तू एवढा हँडसम आहेस, स्मार्ट आहेस, तुझे दात एवढे मोठे आहेत. माझे दात मोठे असं लिहिलंय? सर फंबल पडला सर इथे. मन मोठे आहे. दादाची टांग तुझ्या. दात मोठे बोलते यार. मनचं फंबल दात कसं पडेल? अरुण करा बस तू. अरुण करा बस, काकूचा हक्का व्हायला. येडी हसू नको, मारीन. तर मला नाही करायचं यार हिच्या बरोबर काम. Sorry, काय फालतू की मला, मी सचिन सरांना सांगतोय मला ही पार्टनर नको. नाही पाहिजे मला तू. सर मी ट्राय करते. जा रे. तुझ्यापेक्षा ना शीतल बरी होती, शीतल. नाही, सर, मी एकदा- ना शीतललाच फोन करणार आहे आणि सांगणार आहे Okay. यार तू ग्रेट होतीस यार, तू पाहिजे मला यार. ओके सर, एक मिनिट सर, फक्त माझं ऐका सर प्लीज सर मी ट्राय करते ना. तुझे दात नाही मान, तुझे दात नाही मन किती. यार तुमचा फोन उचला, माझं डोकं फिरतंय. ऐक ना पृथ्वीक, हा 12 मिनिटं झाली आहेत आता. ड्रामा थांबव आणि डायरेक्ट ओळख मला. उघड. शीतल तू? बापरे, तू किती अमूलाग्र बदल केलायस मेकअप मध्ये. मी ओळखलंच नाही तुला. पण मी ओळखलंय तुला. नाही काय म्हणत होतास? मी तुला नकोय. हा फोन कशाला करत होतास मग मला? नाही तू नकोय म्हणजे अगदी असं नाही, फक्त मला असं वाटत होतं की जरा वेगळ्या लोकांबरोबर काम करायला हवं ना. अरे त्यापेक्षा आपणच वेगळं काम करूया ना. मला सांग, वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करण्यात काय पॉइंट आहे? हा अरे पार्टनर बदलल्याचं दुःख काय असतं? खांडेकरला विचार. काय खांडेकर? आणि हे बघ, आता मी एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आले, एक वेगळं कॅरेक्टर केलं, आणि तूही ते न ओळखण्याची जी काय ऍक्टिंग केलीस यालाच स्किट म्हणतात. अरे हो की नाही? आणि आपण आतापर्यंत मनापासून कन्व्हिक्शन हे सगळं करत आलोय, याच्या पुढेही करूया. करेक्ट, तेच कन्व्हिक्शन वापरूया जे 70 वर्षाची म्हातारी 20 वर्षाच्या मुलीच्या आवाजात गाणं गाताना दाखवते. पृथ्वी प्लीज आहे फालतूगिरी मी नाही करणार. ए, नको शीतल प्लीज कर माझ्यासोबत. क्या बात है, जबरदस्त. सुपर पंचेस होते आणि तुम्ही सुपर सादरीकरण दिलं. झकास. सरपंचांना विचारा त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. महेश सर, तू मला विचारलंस का माझ्यामध्ये कोण हॉलिवूडचा ऍक्टर दिसतो का? आय थिंक आय कॅन सी अल्फ्रेड ई न्यूमन इन यू. अल्फ्रेड ई न्यूमन नाही माहित कोणाला? नाही सर. अल्फ्रेड ई न्यूमन एक मॅड मॅगझिन आहे, मॅड मॅगझिन. त्या मॅड मॅगझिनचा एक इमॅजिनरी एक फिगर होती. असा चेहरा असा विचित्र होता आणि इट वॉज तर यू रिमाइंड मी ऑफ अल्फ्रेड ई न्यूमन यार. एनिवे इट वॉज अ फॅन्टॅस्टिक ॲक्ट. आणि ऑफकोर्स शीतल, तू जो काय डिस्गाईज करून आलीस ना, अनबिलिव्हेबल. मी सुद्धा ओळखलं नाही तिला, नंतर मला कळलं काही शीतलच आहे म्हणून. ब्रिलियंट. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू. ह्या पर्वासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू अगेन. सर. आणि मार्क्स बोनस मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, घर शिफ्ट करणं हे काही एकट्याचं काम नाही. त्यासाठी आपण खास एजन्सीची मदत घेतो. आपल्या पॅडी दादानं सुद्धा एजन्सीच्या मदतीनं घर शिफ्ट करायला घेतलंय. बघूया तिथे काय घडतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे यांचं.
झाली बाबा एकदाची पॅकिंग. सर तुम्हाला सांगतो म्हणजे घर शिफ्टिंग करणं म्हणजे ना दुसरा संसार उभा करण्यासारखं आहे. 4 दिवसांपासून सगळी आवराआवरी चालली. आज जाऊन कुठे सगळं पॅकिंग संपलं. आता ते शिफ्टर आणि पॅकरवाले आले की सगळं सामान पटापट 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 उचलून घेऊन जातील. हा सच्चा कुठे राहिला? सच्चा 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 यार, ये लड़का ना कभी किसी की सुनता नहीं है, कभी नहीं किसी की सुनता. सच्चा ए सच्चा, अहो पप्पा मी आतमध्ये आहे. कुठे आतमध्ये? सच्चा लपालपी खेळायची कुठे आतमध्ये आहे सच्चा? अरे लपालपी खेळायचं वय आहे का तुझं सच्चा? अहो लपालपी करत नाही मी, तुम्ही मला बॉक्स मध्ये लपवलाय. हा बॉक्स मध्ये लपवलं. सच्चा कुठल्या बॉक्स मध्ये आहेस तू सच्चा? कुठल्या कुठल्या? या बॉक्स मध्ये आहे. एक 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 मिनिट. तू आतमध्ये काय करत होतास? तुम्ही का डोक्यात पडत का? नाही मी तर मी केवढा ढुंढत होतो तुला. हा, तू आतमध्ये काय करत होतास? आतमध्ये काय करतो तो? तुम्हीच मला आतमध्ये पॅक केलं. सॉरी सॉरी सॉरी. मग काल रात्री मी ते कपडे कुणाला रात्रीचे घातले मग? टेरी बेरला. सॉरी असं केलं मी. सॉरी. असं केलं म्हणजे अजून काय काय केलं माहितीये तुम्हाला? काय, काय? हा 2 क्वार्टर पिलात तुम्ही, वरती एक्स्ट्रा 2 पॅक पिलात आणि या सामानाचा गट मला तुम्ही आत पॅक केला. अरे सच्चा मग तू इथे आहेस मग फ्रीज कुठे आपला? बेडरूम मध्ये झोपवलं त्याला तुम्ही. सॉरी 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 ते काल जरा जास्त. ए, 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 आई आई आईला कुठल्या बॉक्स मध्ये पॅक केलं? एवढं काय करताय? थांबा जरा, थांबा. काय? हा, विचारा ना मग जरा. कुठे, हा? कुठे? अहो त्या नातीला भेटायला गेलेत. हा मी पण माझ्या मित्रांना भेटायला जातो. हा चला चला येतो. चला चला. सामान सोडून pack करू. लवकर आहे. हा करू नका सारखं. लवकर आहे तिकडनं हे सगळं आवरायचंय. काय कांबळे काय चाललंय? कशाला एवढी प्यायची? हा तुम्हाला कळत नाही काय पॅकिंग करता तुम्ही? काय आवरून ठेवता ते? नमस्कार सर. नमस्कार. हाय हा तुम्ही ते टीव्ही ऍक्टर ना विश्वासराव कांबळे? हॅलो सर, मायसेल्फ विशाखा. हा नमस्कार. मायसेल्फ विश्वासा. काय? विश्वासराव कांबळे. नमस्कार सर, मी शिफ्टर्स आणि पॅकर्स कंपनीकडनं आली आहे. ऍक्च्युली हे सगळी कंपनी ना आम्हीच बायकांनी सुरू केली. म्हणजे हे सगळं हे सामान तुम्ही उचलणार? हो. तुम्ही हा म्हणजे नाही नक्की उचलणार की असं मजाक मजाक मध्ये असं नुसतं? सर एक मिनिट हं. तुम्ही उगाच हसण्यावर घेऊ नका. हा मी हे सामानच काय हो. मी तुम्हाला पण उचलू पटलं काय? मी पडलं असतं आता. वरच्या मधल्यावर जाऊन डोकावून आलो माहिती आहे. सर हा तुमचा आगाऊपणा, माझा हेतू नव्हता. काम काय करा. एनिवे सर, तुम्ही ऍडव्हान्स पे केलेला आहे. हा. खाली टेम्पो आलेला आहे. आपण पटकन हे सामान शिफ्ट करून टाकू. ओके, thank you. चला, ओके. लगेच काम. सर तुमच्याकडे फ्रीज आहे? हो आतमध्ये बेडरूम मध्ये झोपलाय. फारच बाई विनोदी आहात तुम्ही. नाही. एनिवे सर, ह्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत ना, म्हणजे कसं फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, हा. हे सगळं फक्त आम्ही टेम्पोतून नाही नेऊ शकत. ओके. तुम्हाला कॅरी करावं लागेल. अहो आम्हाला कॅरी करावं लागेल म्हणजे काय? हा सर, ते रस्ते खूप बेकार झाले तो सर. ते टेम्पोवाला रिस्क घेत नाही. नाही पण असं कसं चालेल? म्हणजे हे तुमची जबाबदारी आहे. तुम्हीच हे सगळं कॅरी करायला सर पाहिजे. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. जबाबदारी आमची आहे. हा. आम्ही कॅरी करू, पण डॅमेज वगैरे झालं तर जबाबदार आम्ही नाही ना सर. अहो पण मग हे तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होतं ना. सर ऍक्च्युली हे काय आम्ही फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं. हे बघा, नाही बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा खाली स्पष्ट लिहिलंय बघा. तुम्ही ना नीट वाचत नाही. कुठे? स्क्रिप्ट सुद्धा. सॉरी हे बघा ना, हे वाचा ना इकडे. कुठे काय हे लिहिलंय? बघा, नाही बघा, इथे खाली बघा ना. हे बघा. अहो हे मुंगीने तिच्या हस्ताक्षरात लिहिलंय. हा माणसाने कसं वाचायचं? हे केवढ्या बारीक अक्षरात लिहिलंय ते. सॉरी नॉनसेन्स. सॉरी सर, आय कॅन्ट हेल्प इट. एनिवे सर, एक प्रश्न, पर्सनल प्रश्न विचारू? कसला? सर तुम्ही का सोडताय हे घर? ते मला वसईला फ्लॅट घेतलाय मी. मला स्वस्त मिळाला म्हणजे वसई. अँटॉप हिल वर डायरेक्ट वसई? हा स्वस्त मिळालं ना. 2 बेड मला एकदम स्वस्त मिळाला वसईला. सर कामं थांबली आहेत का? हो हो. काही कामं बिमं थांबलेली नाहीत. मस्त चाललंय. कामं थांबलेत म्हणतात. सॉरी नाही म्हणजे हे यायला अजून सुरुवात नाही झाली आहे. काय? काही कामं सगळं उत्तम चाललं. आणि त्या वसईच्या तिकडच्या त्या कॉलेजमध्ये ना माझ्या मुलाला ऍडमिशन मिळाली आहे. अच्छा. म्हणून तिकडे झालं. आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे माझ्या बायकोचं ऑफिस तिकडनं जवळ आहे बांद्र्याला. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे शूटिंगचे स्टुडिओ सगळे त्या बाजूला आलेत ना, म्हणून ते केले. हा. उगाच आपलं काय. किती ती सारवा सार. हो, काय. आपल्या इकडे आवरा करायला घेते. हा. बरं हा बाबा 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 सर, हे केवढं जड आहे. हो. काय यात? तुम्ही
अहो काय केलं काय झालं? अहो अहो त्या झुंबर होता हो काचेचा काचेचं सामान होतं हो. मग सांगायचं ना आधी. म्हणजे तुम्ही काचेचं सामान शिफ्ट नाही करत असं नाही ऍक्च्युली सर काचेचं सामान आहे ना कंपनी शिफ्ट करते पण मला ना पर्सनली भय वाटतं काचेचं सामान म्हणजे? हा म्हणजे मला खूप वाटतं बाबा की बाबा आता हा बघा हा काचेच्या हातात ग्लास घेतलाय आणि पटकन आपल्याला धरता नाही आला तो सटकला आणि खळकन फुटला तर अरे आणखी ते काचेचं भांडं माझं फोडलं तुम्ही अहो अहो याच्यामध्ये तो काचेचा झुंबर होता ना तो मलेशियावर आणला होता मी कुठं असता काय कुठून म्हणजे काय मलेशिया थर काय थर कुठं मलेशियावर आणला होता मी काश्मीर पुलाखाली आणला ना? मलेशियाला गेलो होतो मी मागच्या पार पडतो घोडबंदर सिग्नल मी मलेशियाला गेलो होतो मलेशियावर घेऊन आलो होतो तुम्ही मलेशियाला मी मलेशियाला गेलो होतो हा तुम्ही मलेशियाला हा, मग तिकीट किती होतं ते तिकीट माहित नाही पण आम्हाला नटांना ते घेऊन जातात काही लोक आम्हाला असे डायरेक्ट ते तिकीट असं आम्हाला पैसे नाही कळत ते आम्हाला हा. हा मग असेल मराठी नट कुठला स्वखर्चाने जायला मलेशियाला हो 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 आणि सगळ्यांना घेऊन नाही जात काही ठराविक नटांनाच घेऊन जातात हा. मग वा 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 रे सर सर पण काचेचं सामान ना जरा माझ्याच्यानं शक्य नाही हं, अहो कठीण आहे. पण तुम्ही काचेचं सामान नाही म्हणताय तर 80% भांडे तर माझी काचेचीच आहेत अरे बापरे मग सगळीच फुटली आता नाही नाही, नाही राहू दे काचेच्या सामानाचं शिफ्टिंग कसं करायचं ना ते मी बघतो हा ओके ओके बरं यात काय यात ना कपडे आहेत आत- आणि ते पडले तर फुटत नाहीत ते तरी प्लीज घेऊन हा, जा हा, हा, हा. नाही नाही बरोबर आहे मी घेऊन जाणार आहे सर पण काही प्रॉब्लेम आहे काय? इथे बसा तुम्हाला काय माहितीये का माझ्याकडे ना 4 जणी कामाला आहेत हो माझ्याकडे एकच जणी कामाला आहे बायको आहे आणि तिशी सांगू बायकोला सांगू नाही, बायको नाही. आता माझ्याकडे 4 जणी कामाला आहेत ना त्यातली एक मुलगी आहे ना सॉलिड आहे एकदम सॉलिड आहे चालेल नाही एक नंबरची भामटे चोरटी काय? हो मागल्या वेळेस तिने काय माहिती एका क्लायंटच्या ना 2 पैठण्या चोरले हो अहो पण मग अशा चोरट्या मुलींना कामावर कशाला ठेवता हो काढून टाकायचे पण सगळ्यांना कसं काढणार ना एक जण चोरटी आहे ना 4 जणींना कसं हा, काढणार बरोबर. बिचारा तिघींचं नुकसान नाही का बरोबर, ती एक जण हुडकली ना की तिला बरोबर काढून टाकते ते लवकर करून टाका नाही तर तुमच्या कंपनीचं नाव बदनाम होईल हो हो उगाच. नाही बरोबर आहे मग कसं करूया सर कपडे तुम्ही नेताय का आमच्या मुलीने चोरू दे नाही असं कसं मी माझे कपडे मी नेईन ओके. हा, म्हणजे हे बघा म्हणजे आता कपडे मी शिफ्ट करायचे काचेचं सामान मी शिफ्ट करायचंय मग तुम्ही काय हा? शिफ्ट करणार काय तुम्ही हा फर्निचर म्हणजे हा फक्त सोफा अरे एवढाच आहे तुमच्याकडे हो 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 नवीन घरात आम्ही सगळं नवीन फर्निचर केलंय आणि ह्या घरातलं सगळं होतं ते जुनं सगळं विकलं मग हे पण विकून टाका कशा ठेवलंय काय बोलताय का अरे ह्या सोफ्यासोबत आमच्या इमोशन्स जुडलेले आहेत तुम्हाला सांगतो हा सोफा माझ्या आबांनी ह्या सोफ्यावर इथे प्राण सोडले आई गो माझा सचा त्यांनी पण प्राण सोडले हे नाही तो माझा सचा या सोफ्यावर जन्माला आला या सोफ्यावर जन्माला आला अरे ह्या सोफ्यावर म्हणजे इथे नाही म्हणजे हॉस्पिटलात जन्माला आला तो पहिल्यांदा घरात आला तो ह्या सोफ्यावर आम्ही त्याला ठेवला होता या सोफ्यावर पहिल्यांदा हा, ठेवलं हा. तरी सुद्धा सोपी सोपी वाक्य बोलता येत नाही त्याला अहो कठीण फरशीवर ठेवलं असतं तर संस्कृत बोलणार होता का तो मग हा सोफा म्हणजे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे अहो इतक्या इमोशन्स जुडलेत ना म्हणजे ह्या सोफ्याने माझ्या आयुष्यातले सगळे चढउतार बघितले तो आणि म्हणजे माझे सगळी सुख दुःख या सोफ्याने बघितलेत तेव्हा प्लीज मी तुमच्या पाया पडतो म्हणजे हा सोफा तरी नीट घेऊन जा म्हणजे तोडू फोडू नका प्लीज सर असं असेल ना हा. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करू का काय? तुम्ही हा सोफा शिफ्ट करू नका म्हणजे हा काय असतं वस्तू आणि वास्तू हे दोघांचं कनेक्शन असतं सर म्हणजे वस्तू जर खेचून दिली ना तर वास्तू देवता कोपते सर, बरं. भयंकर रागवते आणि मग कसं तुमचं नुकसान होईल सर आणि हा सोफा शिफ्ट आम्ही केला म्हणून आमचं पण नुकसान होईल म्हणून तुम्ही हा सोफा शिफ्ट करू नका मग एक काम करा मला पॅक करा आणि मलाच शिफ्ट करा हा अच्छा फालतू गोष्टी आम्ही नाही हो काय बोलताय नाही म्हणजे लिव्हिंग थिंग्स आम्ही शिफ्ट करू शकत नाहीत सर हा आम्ही देतो नाही बघा हे बघा बारीक पिण्याचा चार्जर आहे या केल्या आहे अगं बाई काचेचं नको बाई फुट्ट हा फुलदाणी आहे हा तुमचा आरसा आहे हे पटापटा आम्ही असे हे बघा हे सगळं हे पोत्यात गुंडळते आणि एक मिनिट या चप्पला सर या चप्पला कुणाच्या आहेत माझ्या मुलाचे आहेत अच्छा तुमचा आता- मुलगा कुठे
आता काय त्याला पॅक करताय आणि घेऊन जाताय नाही नाही, तसं नाही मी आपलं जस्ट इन जनरल विचारलं. पण तुम्हाला सांगतो ना माझा मुलगा आहे ना सचा अजिबात ऐकत नाही हो माझं. म्हणजे मी त्याला काल सांगत होतो की जरा मला मदत कर पॅकिंगला, तर अजिबात ऐकलं नाही. नाही हो, मी त्याला आजकालची मुलं ऐकत आपल्या वेळेस नाही. कसं मला होतं? सुद्धा 2-2 पोरत काही कामाची नाही. काय म्हणतं 2 मुलं आहेत तुम्हाला? वाटत नाही बघून. मेंटेन केलंय नाही राहू दे आपण shifting करूया. तर पोरं ना अजिबात ऐकत नाही. काय काय कामाची आपल्या वेळेस कसं म्हणजे सगळं आपण लगेच आईबाबांचं ओ, ऐकायचो. तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा. हा हे बघा हे गाठोड आहे ना हे त्याच्या गळ्यात मारा आणि त्याला सायकल वरनं वसईला पाठवा. मी त्याला अँटॉप हिल वरनं वसईला सायकलवर पाठवू. मी का त्याला पाठवू? शिक्षा करा त्याला. अरे पण का शिक्षा करू मी त्याला? कळू दे ना शिफ्टिंग करताना किती त्रास होतो ते बापाला. वा 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 म्हणजे माझ्या मुलानं हे सगळं सामान न्यायचं, मी कपडे घेऊन जायचे, मी काचेचं सामान घेऊन जायचं. अरे मग तुम्ही काय करणार? मी चेक घेणार. चेक घेणार तुझे कान चेक करतो तुझे काय काय करणार?